मम्मी बोल बाई. काय बनवते आज? आज पप्पाने चिकन आणलंय, मच्छी आणली आणि तुला 65 करायचं म्हणत होती ना, त्यासाठी हे मी काढून ठेवलंय आणि याची भाजी बनवणार आहे आणि मच्छी फ्राय करणार आहे. तर आता उकड बनवून मी भाजी बनवणार आहे. तर आता धुवून घेते चिकन. धुवून घेते आता चांगलं मस्त. चिकन लय मोठं आणलंय पप्पानी. उकडलं मग बरं थोडस काढून टाकलं ना, तुम्हाला संध्याकाळी बिर्याणी बनवायला. मच्छी आणली, चिकन आणलंय. तेल गरम झालंय, कांदा टाकून घेते आता. राष्ट्रपति महोदय टीव्हीचा आवाज कमी करा ना. बाथरूम मधून ऐकत काय माहिती बातमी. चालू करते तर आंघोळीला जाते टीव्ही. कांदा लाल झालाय, कोथिंबीर पण टाकून घेते आता. उकळीला मी कोथिंबीर पण टाकली. आता चिकन टाकून घेते. पवार साहेबांनी आज 3 किलो चिकन आणले आणि मच्छी आणली 1 किलो. हळद टाकून घेते थोडीशी. आता मीठ टाकले चवीनुसार. वर परात ठेवते आणि 1 तांब्याभर पाणी टाकते. पाणी गरम झालं का मग त्यात सोडते. आता घेते तोपर्यंत. मच्छी धुवायला जराशी असं पीठ टाकायचं. पिठाने चोळून काढायची मच्छी, मग मस्त निघाली चांगली. पीठ टाकून धुवायचं. मी किती घाबरले, मला वाटलं दादा कामाला गेला कस काय आला वापस. हळूहळू डुकून बघत येत. चिलापी मच्छी आणली, चिकन आणलंय पवार साहेबांनी. हे बघा असं पीठ लावून चुळून चुळून मच्छी घ्यायची, म्हणजे एकदम साफ सुथरी निघती. आता हे ना पाणी गरम झाले, याच्यावरच चिकन वरच ते सोडते त्याच्यामध्ये. पोळते मॅम, गडबड घाई मध्ये सगळं. दोन 3 पाण्याने धुवून घ्यायची. किती धुतली काय, हे पोटाचा भाग त्या कापून देत नाहीत. आपल्याकडं साधन नसतंय, कोयता बिता त्यांच्याकडे असतंय. हे पोटाचा भाग जरा काढून दिला का मग कडू बिडू नाही लागत. ते मच्छी मध्ये काहीतरी असतं ना, हे झालं का मग मच्छी कडू लागत. पोटाचा भाग, पोटाची साईड. ते भांड बारक्यावर मसालाच नाही बारीक होत बनवून आणले. 2-3 पाण्यात धुते की बा चांगली जराशी. हळद मीठ लावून तळीते नुसती. मसाला टाकते. तुम्हाला नाही खायचे, तुम्ही चिकन खाणारे आज. माझ्या पुरकीन पप्पा पुरकीच बनवते तळीते. ज्याला खायची खा. तू खा, ईशा का 1-1 मच्छी खा. दादा बी 1-1 पीस खाई. उकड किलीनं बनवते. उकडला का मग भाजीला फोडणी देईन. मच्छीला मसाला लावून घेते.
गेल्यात चमच नाही वाटत. धना पावडर घेते 1-1.5 चमच. हळद घेते 1-1.5 चमच. आणि मिरची पावडर घेते 1-1.5 चमच. आणि गरम मसाला घेते 1 चमच. मिरची पावडर थोडी जास्त. आणि मीठ घेते चवीनुसार. रवा होता ना ग आपल्याकडं. आणि थोडासा रवा घेते. रव्याने कडक होती मस्त. बरोबर बसायचं असं वर ठेवलं का ते फिरायचं असं बसायचं. झालं का चालू? हे त्यात मिळत नव्हतं. असा 1-1.5 चमच रवा घेते. आता आपल्या लसूणची पेस्ट म्हणजे त्याच्यात काढून बघ. अहो हाय ना त्याच्यात बघा ना. कालच कसं काढून ठेवले तर ते काही इथं घ्या. आणि मग तेच ना काफ्यात काय सांग गावाला वळसा. मी म्हणते सोप्या बघा तर. एक जीव मसाला करून घ्यायचा आणि मस्त लावून घ्यायचे. पप्पा पण खाते ना भाजी. आणली मच्छी पण ते पण खाते भाजी जराशी. सगळ्यात जरा जे खायचं ते खा. मच्छी खा, चिकन खा. तुमच्यामुळे मी बारकाली मच्छी आणत नाही. मला बारकाली मच्छी लय आवडती खायला. तुम्हाला खायला खाता येत नाही म्हणून मी आणत नाही. पप्पाला सांगते मोठ्यानीच आणा. मसाला लावून घेतला. आता चिकनची भाजी होऊस तर आता याला असंच ठेवून देते म्हणजे मुरण मसाला चांगला याच्यात. भाजीला फोडणी दिलं का मग तळून घे मच्छी. आता मसाला भाजायची तयारी घेतली मम्मीने. मसाला भाजून झाला. आता थोडीशी चण्याची डाळ टाकी दे. म्हणजे भाजी रसाना मिळून येतो जराशी. आणि बाजरीचं पीठ पण टाकणार आहे थोडं. बाजरीच्या पिठाने पण मस्त होतं चिकन. बाजरीचं पीठ नाही ना तर थोडीशी बाजरी भाजायला घेतली मी. आम्ही ज्वारी दळली. आता येसूरला कसं सगळं टाकतात ज्वारी बाजरी हे ते. आता मी चण्याची डाळ आणि बाजरी घेतली थोडी भाजायला. पॉपकॉर्न बनवते आता. भाजून झाला मसाला. मिक्सरच्या भांड्याला काय होतं काय वायसरच जातं त्यावर भांड्याचं सारखं. मच्छी तळायची अजून मला तव्यावर तळून घेते. आता एक लसणाची पुडी घेतली. हिरव्या मिरच्या नाही भाजल्या आज याच्यात. भाजू का? थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजून घेते. मिरची पावडर तिखट नाहीये जास्त. नुसतं कलर साठी टाकायची मिरची पावडर.
उडण. आज काय फोडल्या नाहीत ना तर उडत आता टाकलं नाही उडत. मिरच्या पण भाजल्या ना काढून घेते. आता गॅस बंद नाही करीत. आता तेल टाकून लगेच मच्छी तळायला टाकते. मसाला वाटून तर मच्छी तळून निघत. मसाला थंड होऊन द्यावा. हा मग मसाला पण थंड होईल ना जराशी. तवा गरम आहे मग परत गार होईल तवा. पप्पाला पण कामाला जायला उशीर होतोय. मग मला पण जमत. तुला बी जायचंय पण आज रविवार आहे ना बँक बंद असेल ते. अगं एटीएम चालू असतं. एटीएमचं काम आहे ते. एटीएम चालू करायचं. एटीएम कार्ड. बारीक गॅस करून ना. चला आता मसाला वाटून आणते तो. रव्याने कडक होती मच्छी. आता भाजीला फोडणी देते मम्मी. मला लागत नाही. धना पावडर काढून. ही धना पावडर आहे का ही? तोप गरम झाला. आता तेल टाकून घेते. पहिले अद्रक लसूणची पेस्ट टाकी दे. कोथिंबीर टाकून घेते. धना पावडर टाकते 2 चमच. हळद टाकते 1 चमच. आणि लाल तिखट टाकते 2-3 चमच. आणि गरम मसाला टाकते. मसाला जास्त खाल्ला तर तो ना जळजळ. लावून ठेवून देते आता. तो मच्छीचा गॅस चालू आहे मम्मी बरं का. हा मी चालू ठेवला तिकडे. करपण नाही तर मधली मच्छी. नाही करत. माझं लक्ष आहे तिकडे पण. आता वाटलेला मसाला टाकून घेते. भाजी घट करायची पातळ करायची का? घट्ट असं तरी चांगलं. मसाला परततोय ना. मसाला परताला का टाकते. किती वाजणार काय की? लाल झाला आता चिकन टाकून घेते. दीदीला थोडं सरभरीतच पाहिजे. लय मोठं नको करू म्हणते. बस का असं.
रस्सा. भांड धुवून टाकते मसाल्याजवळ. काय माहित बाहेर बाहेर गेला असतं. गुचक्या लागत बाय. पुढे दे मला. थोडंच देणार आहे. घे तुला यायला बस. ज्वारी दळली ती थोडी ज्वारी होती राहिली दे ती वाटी. दीदी त्या बारकाला वाट्या आणल्या 2. घे ना भाजी. लिंबू आहे का नाही फ्रीज मध्ये? तेच आणती. लिंबू वाटी चमच द्या त्यातलं. बाकी घेतून ठीक आहे. हा बोल भाऊ. नाही तुझ्याच भाव तू. आपला रोजचे करे तेच भाव. Received 45 rupees on Google Pay for business. ते तुम्हाला काय तरी ते खा उरलं की मी माझं cancel करेन. आता खाना काय खायची मुळा ना. नको मला. खाना चांगला असतोय. चांगलं लागतं काल खाल्लं. रोज खायचा पोट साफ होतं. गोड लागतं. गोड नाही तिकडे असतं मुळा. रावटी. तुम्हाला देऊ का अजून हे? अजून देऊ?